तुम्ही काय पोलीस डिपार्टमेंट मध्ये होतात काय? सब इन्स्पेक्टर कुठे? बोरिवलीला होता. आणि तुम्ही आता रिटायर झाला 6 महिन्यापूर्वी? नाही, मग महिना पण नाही झालेला. 1 महिन्यापूर्वी रिटायर झाला. बोरिवलीला होतात का आपण? आणि तुम्ही घरासाठी पैसे दिले कुठे? वसईला. वसईला? वसईची साईड दाखवली. वसईलाच घरासाठी त्यांना दाखवली. किती पैसे भरले आपण? 8.5 लाख. 8.5 लाख रुपये. जागा दाखवली? बिल्डिंग मध्ये दुसऱ्या माळ्यावरून दाखवली. मग बिल्डिंग बनली होती का? बनलेली होती. नाही म्हणलं तरी 75-80% लोक राहायला आलेत राहायला. हो. घर कितीच होतं ते? 21 लाखाचं. हे घेतलं होतं म्हणजे आम्ही मुलीसाठी घेतलं होतं. तुम्ही सब इन्स्पेक्टर होता? एकदम तुम्ही साधे पुढे वाटतंय. सब इन्स्पेक्टर मग पोलीस म्हणून काय खाते दाखवलं की नाही कधी? नाही दाखवलं. 6 महिनेच होते. काय पैसे किती साली दिले? 2022. त्यांना माहिती होतं तुम्ही पोलीस सब इन्स्पेक्टर आहात, मग तरी पण तुम्हाला त्यांनी सगळ्यांना त्यावेळी सब इन्स्पेक्टर नव्हता, त्यावेळी हवालदार होता. नाही. त्याच्यानंतर मग तुम्ही हे झाला रिटायरमेंटच्या वेळी तुम्हाला दिलं असेल ना? 6 महिने. आणि त्यांना माहिती होतं ना तुम्ही पोलीस वाले आहात बिल्डरला? आणि त्यांनी दाखवलं ते पण इन्स्पेक्टरनंच आम्हाला दाखवलं होतं. ते पण साहेबच होते, ते रिटायर झाले होते तेव्हा. इन्स्पेक्टरने दाखवलं तुम्हाला? त्याचा भाऊ आहे ना, सब इन्स्पेक्टरचा भाऊ ब्रोकर म्हणून काम करतो. आणि त्याच्या हे बिल्डर कोण आहे? आमिर खान बिल्डर. आमिर खान बिल्डर. आता काय म्हणतो तो? देतो म्हणतोय. यानं चेक दिले होते आम्हाला सगळे बाउंड करतोय आणि चेक बाउंड झाले. बाउंड झाले. आणि आता काय म्हणतो? आता काय देत नाही म्हणतो. कोर्टात तुम्ही गेलाय ना. आम्ही तर काय गेले नाही. कोर्टात तुम्ही गेलाय, कोर्टात असं तुम्हाला म्हणतो? पण तुमचं नाव आहे का कोर्टाच्या ह्याच्यामध्ये? आहे का? आमची कारण तुम्हाला कोणीतरी विटनेस म्हणून घेतलाय कोर्टामध्ये? साक्षीदार म्हणून घेतलं. तेच ते साक्षीदार. अच्छा, साक्षीदार म्हणून घेतलंय का? नंतरची नाव नंतर घेतली नाव. आम्ही शेवट गेलोय ते. शेवटी म्हणजे आता 2 महिने झाले आम्हाला जाऊन. ते आम्हाला कळलं की केस केली असते ना तर मला FIR भेटला असता. FIR नाही. आम्हाला FIR वगैरे काही नाही. मग तुम्ही परत पोलीस स्टेशन मध्ये अर्ज केला का? एक अर्ज केला. कोणत्या पोलीस स्टेशनला अर्ज केला आपण? आपलं आचोळे. ते काय म्हणाले? कदम साहेब होते, आई होते. ते काय म्हणाले? त्यांनी सगळ्यांना बोलवलं. त्यांनी सगळ्यांना बोलवलं. म्हणजे मी कोण कोण होते जे होते ज्याचे पैसे आले सगळ्यांनी आम्ही सगळे बघितलं की बाबा माझं नाव ह्याच्यामध्ये. तसं नाही. कंप्लेंट तुम्ही बिल्डरच्या विरोधात केलं तर बिल्डरला बोलवलं का त्यांनी? नाही बोलवलं. पोलिसांनी का नाही बोलवलं? होतच नाही. तुमचं डिपार्टमेंट ना. पोलीस लोक कुठे बिल्डरला बोलवतात? पोलीस लोक ज्यावेळी नॉर्मली जातात त्यावेळी काय बोलतात? हे मॅटर सिव्हिल मॅटर आहे, आम्ही काही करू शकत नाही. तुम्हाला पण तेच उत्तर मिळालं का? नाही मिळालं. नाही. ते पण काय पण नाही उत्तर दिलं. त्यांनी पण नाही उत्तर दिलं. म्हणजे बघा पोलिसांची परिस्थिती किती गंभीर आहे. एवढं पण नाही. डीसीपी कडे लेटर गेलं. नंतर सीपी साहेबांकडे पण गेलो. उभा राहिलो सत्यात आम्ही दोघं पण. कोण दाद घेत? म्हणजे बघा म्हणजे ही तानाशाही. म्हणजे मी कायद्या हातात पण तुम्हाला तानाशाही ही आता फील होते का? म्हणजे आज तुम्ही रिटायर झाला म्हणून ज्यावेळी तुम्ही वर्दीमध्ये होतात त्यावेळी मग काय केलं तुम्ही? तेव्हा पण कायदेशीर गेलो ना. कायदेशीर गेलात ना? सगळं केलं. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की नाही आता तर तुम्ही रिटायर झालात पोलिसांमधून, म्हणजे बिल्डरांचा माल आहे की नाही? बिल्डर सर्वसामान्यांना फसवतात आणि त्यांना कोर्टाची आणि पोलिसांची भीती आहे का? नाहीये. बिलकुल नाही ना. म्हणजे मुंबईतले जेवढे पण बिल्डर आहेत ना हे, आणि खास करून वसई, विरार, नालासोपारा या बिल्डरांना कोणाचीच भीती नाही. आणि ही भीती का कमी झाली? त्याला आपलं प्रशासन जबाबदार आहे, आपले पॉलिटिकल लीडर जबाबदार आहेत. या सगळ्यांमुळे पोलिसांची आणि कोर्टाची भीती या बिल्डरांना नाही आहे. म्हणून ते पोलीसवाल्यांना सरळ सांगतात की आपको जो करना है वो करो. आता या बिल्डरचं नाव काय आहे म्हणाला तुम्ही? आमिर खान. आमिरुल्ला खान. तो सरळ म्हणतो का की आपको जो करणे काय करो असं म्हणतो? तुम्हाला काय करायचं ते करा आणि कोर्टातनच पैसे भेटणार. आम्ही तर केस टाकली नाही, फक्त ते केस. आता त्याची बिल्डिंग बनलेली आहे, लोक राहायला आलेले आहेत. आले होते तेव्हा. ऑफिस आहे बिल्डरचं? ऑफिस आहे नालासोपाऱ्याला ऑफिस आहे. पोलीस स्टेशन. आणि तिथे काय करतो तो? बसत नाही. मुलीला एका बसवलंय आणि तो आता जरा हे करतो. तरी पण अजून त्याला एवढं काय काय भरपूर हे करून सुद्धा तो ऑफिस उघडं ठेवून गेला एका बसवलं. बघा ही शोकांतिका बघा. त्याला तरी पण अजून भीती नाही की एवढं आम्ही कुठं केलंय तरी त्याला भीतीच नाही. मला धमक्या देत होता. आम्ही गेलो होतो ना त्यांच्या थ्रू, ते रिटायर झाले,
त्यांनी पण एवढे बडबडले. तिला म्हणतो म्हणजे लेडीजच आहे, तिला म्हणतो तू कुठे आहेस ती ये, मी तुला तिथं दाखवतो तुला. असं तिथं सगळं येतो. बोलतो. असं त्यांना बोलायला लागलं कारण मदतचे आहेत ना. कॉल रेकॉर्ड आहेत ते. नाही रे नाही आमच्याकडे नाही. ते बघा तुम्ही पोलीस मध्ये किती वर्ष सर्व्हिस केली आपण? 37 वर्ष झाली. 37 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर आज बिल्डर तुम्हाला काहीच विचारत नाही. काहीच विचारत नाही आणि धमकी म्हणजे आता तर म्हणतो कोर्टातनच घ्या तुम्ही पैसे, असाच करतोय. आणि नेहमी आतापर्यंत कोण आता उचलतो देतो, तो? उचलतो, काय आता बोलतो? देतो, या आठवड्यात देतो, माझी उद्या तारीख आहे, माझी तुमच्या दादागिरी करतो आताही. करतो असा दादागिरी. आवाज चढवून बोललो ना, जरा आवाज चढवून बोललो की तो मग आवाज चढवूनच बोलतो. काही मग शांतपणे बोललो ना की शांतपणे बोलतो. मग तेव्हा असा सांगतो की तुम्हाला या आठवड्यात देतो, त्या आठवड्यात देतो, नाही तर महिन्यानं देतो, 15 दिवसांनी देतो, 1 महिना लागेल. आतापर्यंत आता त्याचे चेक बीक सगळं मी हे करून आणलं. हे आमचे नंबर आहे. हा आहे का तो? हा आहे. त्याचं पॅन कार्ड आहे सगळं हे करून. फोन उचलत नाही, मला फोन आला तर मी बोलून घेतो. अच्छा. हा.